पण ही हिच्याच मरणानं मेली असं दिसायला हवं. त्रास हिच्या इटोबाला व्हायला हवा आणि तो सहन करत जगणं हिला अशक्य व्हायला हवं. म्हणजे ती शरण येईल. नाक दाबलं कीच तोंड उघडल आणि हिचं नाक, हिचा मान म्हणजे इठ्ठल. हिच्या समोर हिच्या इटुरायाला त्रास व्हायला हवा, तरच ते शक्य होईल. बस आज एकदा काही शरण आली किंवा संपली की मग मी कायमचा जिंकल. विठ्ठल विठ्ठल. या गाले. मी जाऊ? वय जा सकू तू, जा निघ. आणि आपण समजे जिंगरोबाच्या तळ्यावर जायचं आता. तिथं जलसमाधी द्यायची, तिथं जलसमाधी द्यायची, तिथं जलसमाधी द्यायची. जलसमाधी कुणाला? सखूच्या माहेरच्या रावळातल्या इटुरायाला, रावळातल्या इटुरायाला. घेऊन या रे त्याला, घेऊन या रे त्याला, घेऊन या रे त्याला. आता त्याला जलसमाधी देऊन टाकूया आपण. माई पण ना घरची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून स्वतः तिकडे निघून गेलीये. ह्या शंभू बळामुळे ना मला अडकायला झालंय. तुला काय करायचं होतं? अरे असं काय, माळावर गेले असते सखूची मौज बघायला. अगं मौज काय? मला तर हे सगळं भयानकच वाटतंय ग. नाही, माझं मन खूप अस्वस्थ झालंय. मला सारखं आतून सांगतंय की गजा काहीतरी विपरीत, काहीतरी भयंकर घडणार आहे. सगळे फासे उलटेच पडतील असं धडधडतंय मला. हो. अगं बाई, दिगू, दिगूला काही होणार नाही ना? तो मठात गेला असेल ना? बाबाजी, बाबाजी, बाबाजी. अरे मठात कोणीच कसं नाही. आश्चर्य आहे. मग सगळे गेलेत कुठे? जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा.